नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 22 जुलै 2024 ते 28 जुलै 2024 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी. या आठवड्यात आपण स्वतःला मानसिक तणावमुक्त पाहाल, कारण केतू देव तुमच्या 6व्या भावात बसलेले असतील. परिणामी आपली रचनात्मक क्षमता वाढेल आणि त्यातून चांगला नफा मिळवण्यासाठी आपण काही नवीन कल्पनांचा विचार करण्यास देखील सक्षम व्हाल. मग तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सर्वात जास्त फायदा होऊ शकतो. जर तुमच्या नातेवाईकांशी प्रॉपर्टी संदर्भात कोणता वाद चालू होता, तर या सप्ताहात जमीन तुम्हाला भेटण्याने कौटुंबिक वातावरणात आनंद लहर असेल. या सप्ताहात तुमच्यामध्ये अत्याधिक सुरक्षिततेची भावना तुम्हाला दुसऱ्यांकडून सल्ला घेण्यास थांबवेल. यामुळे तुम्ही एकटेच बरेच मोठे निर्णय आणि गरजेचे निर्णय घेण्यात सक्षम व्हाल. आठवड्याची सुरुवात थोडी आव्हानात्मक असू शकते आणि या काळात आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील. कठोर परिश्रम केल्यामुळे आपल्या आठवड्याच्या मध्याला तुम्ही बरेच यश मिळवण्यास सक्षम व्हाल आणि शिक्षण क्षेत्रात स्वतःला अग्रणी बनवण्याचा प्रयत्न करताना दिसाल. म्हणून परिश्रम व चिकाटीने प्रयत्न करा. तूळ राशीतील जातकांसाठी केतू ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात उपस्थित असेल. अशात या सप्ताहात तुमच्या स्वभावात आपल्या आरोग्याला घेऊन थोडी अधिक सजगता पाहिली जाईल. या कारणाने तुम्ही अधिकपेक्षा जास्त खानपान करताना दिसाल. म्हणून आपले राहणीमान चांगले ठेवा आणि उत्तम आरोग्याचा आनंद घ्या. उपाय: प्रत्येक मंगळवारी केतू ग्रहासाठी 6 महिन्यांपर्यंत पूजा करा. वृश्चिक राशी. या सप्ताहात तुमचे मित्र काही उत्तम योजना बनवून आपले मन आनंदी करतील. ही योजना कुठे बाहेर जाण्याची असू शकते. गुरु ग्रह तुमच्या 7व्या भावात बसलेले असतील आणि याच्या परिणामस्वरूप पेशावर दृष्टीने हा सप्ताह तुमच्यासाठी बराच चांगला आणि योग्य मार्गावर जाताना दिसेल. कारण या राशीतील व्यावसायिक जातकांची गोष्ट केली असता त्यांना या काळात उत्तम परिणामांनी संतोषी मिळेल. तसेच नोकरी पेशा जातकांनाही कुठल्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करण्याची संधीही या काळात मिळण्याचे योग बनतील. यावेळी विद्यार्थ्यांसाठी विशेष महत्त्वाचे राहणार आहे, कारण तुम्ही यावेळी आपल्या मेहनतीच्या बळावर उत्तम अंक प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल. तसेच या यशामुळे तुम्हाला उन्नती आणि प्रगती मिळेल. या सप्ताहात योग्य खानपाण्याच्या स्वरूपात आरोग्याच्या प्राप्ती होण्याचे योग बनतील. शनी ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 4थ्या भावात उपस्थित असेल. अशात या सप्ताहात तुम्ही घर, कुटुंबातील सजावट किंवा त्याच्या दुरुस्तीवर आपले बरेच धन खर्च कराल. उपाय: मंगळवारी गरीब लोकांना गहू दान करा. धनु राशी. शनी ग्रह तुमच्या 3ऱ्या भावात बसण्याने या सप्ताहात कामाच्या ठिकाणी तुमची पूर्ण कठीण मेहनत नक्कीच रंगात येईल. यामुळे तुम्ही पदोन्नती प्राप्त करण्यात यशस्वी राहाल. तुमचे कौतुक पाहून तुमच्या घरच्यांनाही तुमच्यावर गर्व होईल आणि याच्या परिणामस्वरूप घर कुटुंबात तुम्ही आपला गमावलेला सन्मान परत आणू शकाल. या सप्ताहात
विद्यार्थ्यांना आपली मेहनत करण्याची आवश्यकता असेल, कारण या काळात त्यांची समजण्याची क्षमता उत्तम दिसेल. अशात तुम्ही आपल्या खराब संगतीकडे अधिक लक्ष न देता आपल्या कामापुरते काम ठेवण्याचा प्रयत्न करा आणि येणाऱ्या परीक्षेसाठी स्वतःला तयार करा. तुम्हाला या सप्ताहात बरेच महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. यामुळे तणाव आणि बेचैनीचा सामना करावा लागू शकतो. अशात शांत डोके ठेवून विचार करून निर्णय घ्या आणि जर निर्णय घेण्यात काही समस्या येत आहे तर कोणी मोठ्यांची मदत घ्या. या सप्ताहात योग दर्शवत आहेत की तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या दीर्घावधी गुंतवणुकीने बचाव केला पाहिजे. उपाय: शनिवारी राहू ग्रहासाठी यज्ञ हवन करा. मकर राशी, या सप्ताहात तुमच्या कुटुंबात उत्साह, उत्सवाचे वातावरण राहील आणि सर्व सदस्य प्रसन्न दिसतील. कारण बृहस्पती महाराज तुमच्या चंद्र राशीच्या 5व्या भावात उपस्थित असेल. कुटुंबात लोकांचा आनंद पाहून तुमच्या मुखावर आनंद दिसेल आणि तुम्ही कौटुंबिक सुख प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल. या सप्ताहात कार्यालयात असा काही प्रोजेक्ट तुम्हाला मिळू शकतो ज्याची तुम्हाला इच्छा आधीपासूनच होती. म्हणून आता त्याची जबाबदारी मिळण्याने यावेळी तुमचे मन प्रसन्न दिसेल. जास्त चमक तुमच्या चेहऱ्यावरील रौनक वाढवण्याचे काम करेल. या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची अभिलाषा पूर्ण होऊ शकेल, परंतु यासाठी त्यांना आपल्या रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानांचा सामनाही करावा लागेल आणि या आव्हानांचा सामना करून त्यांना यश प्राप्त होईल. सप्ताहाच्या सुरुवातीच्या दिवसात तुम्ही बऱ्याच स्रोतांनी पैसे कमावण्यासाठी यशस्वी व्हाल. या काळात तुम्ही आपल्या नातेवाईकांनाही गरज पडल्याने कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत देऊ शकता. परंतु अशा लोकांना उधारीवर धन देऊ नका जे पैशाला वेळेवर परत करत नाहीत आणि तुमचे धन अडकू शकते. उपाय: नियमित ओम वायुपुत्राय नमःचा 11 वेळा जप करा. कुंभ राशी, या सप्ताहात कार्यस्थळी तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्ही आपली मेहनत आणि कार्यक्षमतेच्या बळावर प्रत्येक विपरीत परिस्थितीलाही आपल्या पक्षात करण्यात यशस्वी होऊन निरंतर यशाकडे जाताना दिसाल. या सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी मुख्य रूपात आपल्या कमजोरीवर यश प्राप्त करण्यासाठी पुढे यावे लागेल. तुम्हाला आपल्या मजबूर आणि कमजोर दोन्ही पक्षांचे निर्धारण केले पाहिजे आणि वेळेच्या अनुसारच आपल्या मेहनतीला योग्य गती दिली पाहिजे. कारण एकूणच मेहनती लोकांना ही वेळ यश देईल. या सप्ताहात जर आवश्यक नसेल तर वाहन चालवणे टाळा. खास करून रात्रीच्या वेळी कुठल्याही प्रकारचा प्रवास करणे टाळा अथवा काही शारीरिक कष्ट होण्याची शक्यता आहे. धनाने जोडलेली कुठलीही जबाबदारी तुमच्या राशीतील लोकांना या सप्ताहात घेणे टाळले पाहिजे. कारण या काळात तुम्हाला बऱ्याच ठिकाणी अचानक धनप्राप्ती होण्याचे योग बनत आहेत. या सप्ताहात कार्यक्षेत्रात कामाची अधिकता तुम्हाला कौटुंबिक सुखापासून वंचित करू शकते. कारण शनिदेव तुमच्या चंद्र राशीच्या लग्न भावात विराजमान असतील. तथापि जर तुम्ही आपल्या मानसिक तणावापासून मुक्त होण्याची इच्छा ठेवता तर तुम्हाला घरातील सदस्यासोबत
काही वेळ व्यतीत करण्याची आवश्यकता असेल. उपाय: ओम मंदाय नमःचा 44 वेळा जप करा. मीन राशी: जे लोक आतापर्यंत आपल्या पैशाला विचार न करता उडवत होते त्यांना या सप्ताहात पैशाची खूप आवश्यकता पडू शकते. कारण तुमचे गुरुदेव तुमच्या चंद्र राशीच्या 3ऱ्या भावात असतील. अशात ज्यामुळे तुम्हाला या काळातही समजेल की पैशाची जीवनात किती महत्त्व आहे. म्हणून आपल्या खर्चावर लगाम लावून एकच जबाबदार व्यक्तीसारखे वागा. शनी महाराज तुमच्या लग्न भावात विराजमान असतील आणि याच्या फळस्वरूप नातेवाईकांकडे जाणे तुमच्या धावपळीच्या जीवनात काहीसा आराम देणारे सिद्ध होऊ शकते. या काळात तुम्ही आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ देण्यात यशस्वी राहाल. या सप्ताहात विद्यार्थ्यांना आपली मेहनत करण्याची आवश्यकता असेल, कारण या काळात त्यांची समजण्याची क्षमता उत्तम दिसेल. अशात तुम्ही आपल्या खराब संगतीकडे लक्ष न देता आपल्या कामापुरते काम ठेवण्याचा प्रयत्न करा आणि येणाऱ्या परीक्षेसाठी स्वतःला तयार करा. मनशांतीसाठी शरीराला तणाव देण्याच्या ऐवजी तणावाच्या कारणांची माहिती घेऊन त्याचे समाधान करणे योग्य असते आणि तुम्हाला या तथ्याला समजून या सप्ताहात स्वतःला मुक्त ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. उपाय: बृहस्पतिवारी वृद्ध ब्राह्मणांना भोजन दान करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.